भिसेवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचासकट सगळे मेंबर जमले होते. न्याहारी येळ झाली होती. सर्वजण ग्रामसेवकाची वाट पाहत होते. कोणी बिडी पेटवली होती तर कोणी तंबाखूचा इडा मळीत होते. शिपायानं सर्व मेंबरांना चहा आणून दिला. ग्रामसेवकानं अर्जंट मीटिंग लावली होती. मीटिंगला येळ होतोय म्हणून सगळे मेंबर वैतागले होते. कामधंद्याचे दिवस होते. चहा पिताना दिल्लीच्या राजकारणापासून ते आकुर्डीच्या नगर परिषदेपर्यंतच्या राजकारणाच्या आपसात गप्पाही चालू होत्या. जणू काही सगळ्या देशाचं राजकारण यांनाच कळतं आणि संपूर्ण देशाची चिंतासुद्धा यांनाच आहे. गोटेवाडीच्या 3 मेंबरांना जास्तच घाई झाली होती. सगळ्यांचं लक्ष ग्रामसेवकाच्या आगमनाकडे लागलं होतं. गोटेवाडीचे 3 सभासद आणि भिसेवाडीचे 4 सभासद अशी 2 गावांची मिळून एक अशी ग्रामपंचायत होती. भिसेवाडीचे मेंबर जास्त असल्यामुळे त्यांचा सरपंच होता, तर उपसरपंच गोटेवाडीचा अरुण गोटे. भास्कर गोटे आणि केशव गोटे हे आणखी 2 सभासद. ग्रामपंचायतीचं कार्यालय भिसेवाडीतच होतं. मोटरसायकलचा आवाज आला. अरे मगर साहेब आले. एक मेंबर तोंडातला इडा बाहेर फेकीत बोलला. तसे सर्व मेंबर सावध झाले. त्यांनी तोंडातले इडे थुंकले, बिड्या बुजविल्या. सुभाष मगर ग्रामसेवक हा चांगला कामाचा माणूस, पण शिस्तीनं मात्र कडक. त्याला कार्यालयात कोणी बिडी ओढलेली किंवा तंबाखूचा बार भरलेला आवडत नसे. त्याचा तिथंच पान उतारा करीत असत. काय मगर साहेब, किती वाढवूळचे सगळे मेंबर वाट पाहत बसलेत तुमची. सरपंच बाबूराव भिसे ग्रामसेवक सुभाष मगरला जरा नाराजीनं म्हणला. हो, जरा उशीरच झाला. अहो, ह्या सरकारनं एका माणसावर जर 17 जबाबदाऱ्या दिल्यावर काय होणार? कोणाकोणाला पुरं पडायचं? आम्हाला काही संसार विंसार आहे की नाही? टेबलवर बॅग आणि मोटरसायकलच्या चाव्या ठेवून आणि खिशातून रुमाल काढून घाम पुशीत सुभाष मगर उत्तरले. शिपायानं ग्रामसेवकाच्या टेबलवर पाण्याचा ग्लास आणून ठेवला. साहेब, चहा घेणार? शिपायानं विचारलं. मला नको, या मंडळींना दे बघू पहिला, ग्रामसेवक शिपायाला म्हणाला. आमचा झाला चहा पिऊन, उपसरपंच अरुण गोटे बोलला. मगर साहेबानं शिपायाकडं कपाटाच्या चाव्या दिल्या. त्यानं 2 मोठी आणि लहान कपाटं उघडून आणि कपाटातून साहेबांचं इंकपॅड, स्टॅम्पचा ट्रे, पेन स्टँड त्यांच्या टेबलवर ठेवलं. मगर साहेबांनं टेबलचा ड्रॉवर उघडला. एका ड्रॉवरमधून एक फोल्डर काढलं. मीटिंग सुरू झाली. बाबूराव, अर्जंट मीटिंग घ्यायचं कारण पण तसं महत्त्वाचंच आहे. वाडीचं कल्याण व्हावं असा माझा उद्देश. नाहीतर बाकीच्या ग्रामसेवकांसारखा मी पण नुसत्या पाट्या टाकायचं काम करू शकतो, ग्रामसेवक सरपंचाला म्हणले. सरपंच चपाप. हे बघा, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ही 2 पत्रं आलीत. नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी आणि शिक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायतीकडून एक अंगणवाडी शिक्षिका आणि एक आशा सेविका अशा 2 जागांचे प्रस्ताव पाठवायचे आहेत. ग्रामसेवकानं सरपंचापुढं पत्र ठेवलं. सरपंच, उपसरपंच आणि 2-3 मेंबरांनी त्यावरून नजर फिरवली. काही क्षण स्तब्धता पसरली. सगळे मेंबर एकमेकांकडे पाहू लागले. जराशी कुजबूज पण झाली. आशा सेविकेसाठी 12वी विज्ञान शाखा घेऊन महिला हवी होती, तर अंगणवाडी शिक्षिकेसाठी इयत्ता 10वी किमान द्वितीय श्रेणीत पास झालेली महिला अशी शैक्षणिक पात्रता होती. ती महिला त्या गावाची सून असावी आणि तिचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे अशी अट होती. बाई माणूसच पाहिजे, नाही का? भिसेवाडीचा रंगा भिसे हा एक भोळा मेंबर म्हणला. अरे येड्या, अंगणवाडीची मास्तरीन अन आशा सेविका काय माणसं असतात का? सरपंच बोलला. रंगानं डोळे बारीक करून अन बेबरी काढून फक्त अशी मान हलवली. एक जागा गोटेवाडीला द्या आणि एक भिसेवाडीला, उपसरपंच अरुण गोटेनं तोडगा काढला. गोटेवाडीत ह्या जागी आहे का कोणी महिला? सरपंचानं शंका काढली. 2 जागा भिसेवाडीतूनच भरण्याचा त्यांचा बेत होता. तर मारुती अण्णांची सून, वशाची बायको नाही का? आत्ताच तर लग्न झाले. मीच होतो सोयरीक जमवायला, गोटेवाडीचा मेंबर केशव गोटे मध्येच बोलला.
मारुती अण्णाची सून? किती शिकलेली आहे ती पोर? सरपंचानं पुन्हा शंका काढली. 10वी तर नक्कीच आहे, बाकी टक्केवारीचं विचारून उद्याच कळवतो. केशव गोटे. सरपंच गप्प झाला. तो काहीतरी विचार करू लागला. दोन्ही जागा भिसेवाडीच्या पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न फसतो की काय अशी शंका त्याच्या मनात आली. आपल्या वाडीत परभत बाबाची सून उत्तरा भिसे 12वी सायन्स झालेली आहे. ती आशा सेविकेसाठी फिट्ट बसन. 2-2.5 वर्षाचं तानं लेकरू आहे तिला, पण ती करीन. आणि आपला मेंबर मदन भाऊची पोरगी 10वी झालेली आहे. सरपंच, इथली मुलगी नाही, सून पाहिजे, ग्रामसेवकानं स्पष्ट केलं. तिचं तर पाचर बसली आहे ना. भिसेवाडीचा मेंबर मदन भिसे मध्येच बोला. अहो, पण मारुती अण्णाच्या सुनेला घ्यायला काय हरकत आहे? गोटेवाडीचा तिसरा मेंबर भास्कर गोटे उसळून बोलला. असं करा, एक जागा गोटेवाडीतून घ्या आणि एक जागा भिसेवाडीतून. प्रस्ताव चुकीचा गेला तर मंजूर होणार नाही. तुला ना मला आणि घाल कुत्र्याला असं करू नका. ग्रामसेवकानं तोडगा सुचवला. ठीक आहे, तसं करा, सरपंच नाखुशीनंच बोलला. तसा मेंबर मदनचा चेहरा पडला. पोरीला चालून आलेली संधी जाते यामुळे तो नाराज झाला. मगरसाहेब, आणखी 2 गोष्टी. आमच्या वाडीच्या समाज मंदिराची पाठची भिंत पावसाच्या पहिल्याच तडाख्यात फाकली. ती पाडून बांधावी लागन. गाजरवड्याची घळ जरा मोठी करावी लागन. कधी कधी काठावरच्या कोप्यांच्या दारालोक पाणी येतं. उपसरपंच अरुण गोटेनं गोटेवाडीकरांच्या अडचणी सांगितल्या. ठीक आहे, मी एकदा येऊन पाहतो, मग प्रस्ताव तयार करून पुढं पाठवून देऊ, ग्रामसेवक उत्तरला. मीटिंगमध्ये तासभर गेला. सूर्य बराच वर आला होता. मेंबर निघण्यासाठी चुळबुळ करू लागले. कोणाला कोळपणीला जायचं होतं तर कोणाला शेती कामासाठी मजूर शोधायचे होते. बरं, उठायचं का आता? भिसेवाडीचा मेंबर मदन भिसेनं ग्रामसेवकाला विचारलं. ग्रामसेवकानं नुसती मान हलवली. मेंबर उठले. खुर्च्यांचा आवाज झाला. मला या 2 महिलांचा सगळा तपशील आणि कागदपत्र 3 दिवसात आणून द्या. त्यांना काही कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतील. एकदा त्यांना इथं यावं लागेल, म्हणजे मला लवकर प्रस्ताव तयार करून त्या महिलांची नावं तर वर पाठवावी लागतील. सरपंच आणि उपसरपंचाकडे पाहत मगरसाहेबांनी खुलासा केला. दोघांनी ठीक आहे म्हणत माना हलविल्या आणि सगळे मेंबर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या उतरून आपापल्या उद्योगाला पांगले. सगळीकडं हिरवगार दिसत होतं. पावसानं जमिनीच्या शिरा भरल्या होत्या. आता ती संतुष्ट झाली होती. गोटेवाडीतल्या जुन्या बांधीव विहिरीचे मेलेले पाण्याचे पाझर जिवंत झाले. बायांचा पळसाच्या खोरीतल्या शेवडीवर पाणी भरायला जाण्याचा ताण कमी झाला. वाडीतली खेळती पोरं सकाळ संध्याकाळ वाडीच्या दोन्ही बाजूच्या बरगडाला खेळताना आणि भटकताना दिसू लागली. सांदी कोपऱ्यातले भवरे खोकडी बाहेर निघाल्या. मुलं म्हणतं पाणी खळू लागली. डाव चिडी झाला की पोरांचा कालवा होऊ लागला. कधी भुईट्या सोरांचे खेळ तर कधी गजखवणीचे खेळ होऊ लागले. पोरांबरोबर कुत्रीही उंदडताना खेळताना दिसत होती. हिवराच्या झाडांवर गर्द लाल आणि निळे भिंग भिरारू लागले. पोरं भिंग पकडण्यासाठी धडपडू लागले. पेरणीनंतर 2दा चांदणभरी पाऊस झाल्यामुळं सगळी पिकं तरारली. एका रांगेत वाऱ्यावर झुलू लागली होती. सकाळ संध्याकाळ कोवळ्या उन्हात न्हावू लागली. आकाशभर ढगं उगत होती. उगणारे ढग काळ्या ढवळ्या कापसाचे एकावर एक मोठे मोठे ढग रिचून ठेवल्यासारखे दिसत होते. ते आकाशात रेटारेटी करीत होते. एकापाठी एक स्वैर धावत पुढे निघून जात होते. रोज सांच्याला तर मावळतीचा देखावा नुसता पाहतच राहावा असं असे. ढगांच्या आड लपलेला सूर्य लाल पिवळ्याने केशरी रंगाची उधळण होई. पाखरांचे थवे त्याच्या खोप्याकडे परतत. वाडीतल्या ग्रामस्थांची जित्राब खुट्यावर गुंतवायची. वाडक्यात कोंडायची लगबग. जित्राब रानाच्या चऱ्याला लागली होती. शिवारातल्या पिकाला आणखी एका भरणीची गरज होती. मारुतीची बकुळी रानच्या हिरव्या चाऱ्याला लागल्यानं तिचं दूध वाढलं होतं. वासरू गवत काढीला लागलं होतं. जाई आसपासच्या शेतातला बांधाला जाऊन पवन्या, शिप्पी, कुंदा, हरळीचं वाटीभर गवत वासरू आणि बकुळीसाठी खुरपून आणी. कधी कधी जाई सुनेला घेऊन आजूबाजूच्या शेतात रोजानं निंदायला जात होती.
उज्ज्वलाला अजून निंदणी जमत नव्हती, पण ती शिकण्याची मात्र धडपड करीत होती. मारुती आणि वसंत हिवराच्या काहलीत कोळपी मारून संध्याकाळी घरी आले. कोळप्याचं जाळं धरल्यामुळं दिवसभरात अख्खी काहली कोळपून झाली. मारुती नुकताच गाईची धार काढून ओट्यावर बसला होता. वसंत हातपाय धुवून आणि चित्राबांना वैरण टाकून पारावर गेला होता. उज्ज्वला कोपीत स्वयंपाक करीत होती. जाई ओट्यावर नवऱ्याजवळ गप्पा मारीत बसली होती. काय मारुती यांना वाढलं का कोळपायचं? उपसरपंच अरुण गोटेनं ओट्याच्या पायऱ्या चढत विचारलं. त्याच्याबरोबर केशव आणि भास्कर हे दोघे मेंबर बी होते. तिघही एकाच वेळी आपल्या घरी आले म्हणजे काहीतरी मोठं काम असणार हे मारुतीच्या लगेच ध्यानी आलं. झालं बुवा, जाळं धरलं होतं, दिवसभरात कड लागली, मारुती म्हणला. कसं आहे पीक? केशव गोटेनं विचारलं. लई झॅक झायले का? नुसतं हिरवगार, घरी येऊच वाटत नाही, मन रमतं शेतात. पण सांज सकाळी एखादा चांदणभरी तरी पाणी झालं पाहिजे, मारुती म्हणलं. तिसऱ्या घडीवरच्या चंद्रानं डोकं वर काढलं होतं. तो खुर्दरभर वर आला होता. ओट्यावर चांदणं पडलं होतं. मारुतीनं घोंगडी पसरवली. अण्णा, आम्हाला कशाला बसायला टेकताय? आम्ही का पाहुणं आहोत होय? मेंबर काशवगाव म्हणला. नाही, पण तुम्ही मानाची माणसं, गावं हाकणारी. आपल्या माणसाला आपण मान नाही दिला तर बाहेरचे कसे देणार? मारुती बोलण्यात हुशार. लेका केशव, कोणाशी बोलतोस तू? अण्णा तुला बोलू देतील का? अरुण गोटे म्हणला. तसे सगळे हसले. केशव, अरुण आणि भास्कर घोंगडीवर बसले. उज्ज्वला, चहा ठेवू 4-5 कप. बसल्या जागेवरूनच कोपीत पाहत जाई सुनेला म्हणली. ती कोपीच्या दारातोंडी जरा सरकून बसली. जी, ठेवते, आतून आवाज आला. काय सरपंच, आज ह्या येळेला आणखी ग्रामपंचायत आमच्या गरीबाच्या घरी कशी काय? मारुती म्हणला. लई दिवसात तुझ्या घराचा चहा घेतला नव्हता बघ. केशवला म्हणलो, चल आज अण्णाच्या घरीच जाऊ, जरा गप्पा करू आणि चहा बी घेऊ, अरुण म्हणला. सरपंच, तुम्ही उद्योगाची माणसं, नुसतं चहा प्यायसाठी वाकडी वाट नाही करणार, मारुती उत्तरला. अण्णा, तू मात्र एक माणूस आहे वाडीत, अगदी उडत्या पाखराची पंख मोजणारा, भास्कर म्हणला. तसे पुन्हा सगळे हसले. मारुती मनस्वी खुश झाला. तितक्यात आतून आवाज आला. आत्तेबाई, चहा झाला. जाई आत गेली. एका ताटात 4 कप दुधाचा घट्ट चहा घेऊन बाहेर आली. सगळ्यांनी ताटातून 1-1 कप उचलला. अण्णा, पोरीच्या हाताला चव आहे बरं का? चहाचा फुरका मारीत भास्कर म्हणला. हाय खरी, मारुतीनं पुस्ती जोडली. मारुती अण्णा, काय शिकलेली हाय र पोर? अरुण. काय सरपंच, तुम्हाला काय माहीत नाही वय? मारुतीनं उलट प्रश्न केला. 10वी झाली आहे ती, जाई मध्येच म्हणली. तितक्यात वसंत ओट्याच्या पायऱ्या चढून वर आला. किती टक्के मार्क आहेत उज्ज्वलाला 10वीत? भास्कर गोटेनं विचारलं. उज्ज्वला, तुला 10वीला किती टक्के मार्क आहेत ग? जाईनं जरा मोठ्या आवाजात कोपीत डोकावून उज्ज्वलाला विचारला. 58%, आतून उज्ज्वलानं उत्तर दिलं. जमलं मग, अरुण गोटे इतर 2 मेंबरकडे पाहत म्हणला. मारुती यांना, परवा ग्रामपंचायतीत अर्जंट मीटिंग झाली. आपल्या ग्रामपंचायतीकडं कलेक्टर आणि जिल्हा परिषदेकडून 1 आशा सेविका आणि 1 अंगणवाडी मास्तरीण नेमायची 2 प्रस्ताव आलेत. सरपंच बाबू भिसे दोन्ही जागा भिसेवाडीला ढापायच्या बेतात होता. त्यानं लई वड मारली, पण आम्ही नाही जमू दिलं. म्हणलो 1 जागा आमच्या वाडीला पाहिजे. अंगणवाडीचे मास्तरीण आमच्या वाडीतून घ्या आणि आशा सेविका तुमच्या वाडीतून. भांडून जागा मिळवली आम्ही ती, अरुण गोटेनं तपशीलवार सांगितलं. बर, मग? मारुतीनं उत्सुकतेनं विचारलं. अंगणवाडी मास्तरणीसाठी 10वी पास पाहिजे. ती तुझी सून आहे. म्हणलं संधीचा फायदा कशाला सोडायचा? केशवनं पुढचा खुलासा केला. मारुतीच्या डोक्यात उजेड पडला. वसंत मेंबरांचं बोलणं ऐकत होता. वशा भाऊ, तुझं काही वेगळं म्हणणं असेल तर सांग, नाहीतर आम्ही खटपटी करायच्या आणि तुमच्या मनात नसायचं. म्हणजे रडत शिपाई घोड्यावर बसवल्यासारखं नको, अरुण गोटे वसंतला म्हणला. अरुण नाना,
तुमच्याबरोबर मी कसा जाणार? वसंतला मनातून आनंदच झाला होता. आपणाला तर 12वीच्या शिक्षणावर नोकरी मिळणं कठीणच. आपलं आयुष्य उसाच्या पाचटातच सोडणार. पण बायकोला काहीतरी आधार मिळतोय म्हणून तो सुखावला होता. सुखाची आणि हक्काची नाही सकट तर निदान अर्धी भाकरी तर मिळत असं त्याला वाटलं. उज्ज्वलाचा स्वयंपाक झाला होता. तो कोपीत पलंगावर बसून सारं ऐकत होते. आपण मुलांना शिकवू हे कधी तिच्या स्वप्नातही आलं नव्हतं. तिचं मन खुललं. घरचे काय ठरवतात यावर सगळं अवलंबून होतं. तिच्या नजरेसमोर अंगणवाडीचा वर्ग दिसू लागला. वर्गातला काळा फळा दिसू लागला. लहान मुलांचा गोंधळ कानात घुमू लागला. फळ्यांवर खडून लिहिलेलं अ आ इ ई असं तिला अक्षरं खुणावू लागली. सुरुवातीला मानधन कमी राहील. एकदा करंगळी हातात आली म्हणजे मनगट धरता येतं. सरकारी काम आहे. पोरीच्या नशिबात असन तर नेहमी करता सोयीला लागन. तिच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. एकदम भास्कर बोला. उद्या सगळ्या कागदपत्राची झेरॉक्स करून आण. काही कागदांवर सह्या करायला तिला ग्रामसेवकाच्या ऑफिसात जावं लागल. अरुणनं वसंतला सांगितलं. येतो अण्णा म्हणत मेंबर मंडळी घोंगड्यावरून उठली. ओट्याच्या पायऱ्या उतरून पायतान घालून त्यांनी वसंत आणि मारुतीचा निरोप घेतला. अंधारातल्या वळखीच्या वाटेनं ते आपापल्या घराकडं वळले. जेवण झाल्यावर मारुतीनं उज्ज्वलाला विचारलं. उज्ज्वला, मेंबर मंडळीचं बोलणं तू ऐकलं असनच. तुझी तयारी आहे ना? जी. तुमच्या पुढं मी काय बोलणार? उज्ज्वला उत्तरली. नाही म्हणजे उद्या खडा लागला तर घरातलं सगळं सांभाळून तुला हे शाळेचं काम बी करावं लागन, मारुती म्हणाला. जी करेन की. उज्ज्वला. तुला काय वाटतं वसंता? मारुती लेकाकडे वळला. कागदपत्र तर देऊन टाकू, पुढचं पुढं पाहू, वसंत म्हणला. ठरलं. उद्या उज्ज्वलाचे सगळे कागदपत्र झेरॉक्स करून ग्रामसेवकाकडे. त्या रात्री उज्ज्वलाला स्वप्न पडलं. ती अंगणवाडीची मास्तरीण झाली. 3 दिवस भिसेवाडी आणि 3 दिवस गोटेवाडी असा तिचा आठवड्याचा क्रम ठरलेला. गोटेवाडीच्या समाज मंदिरात अंगणवाडी भरलेली. मुलांचा गोंधळ सुरू आहे. काही मुलं रडतायत. उज्ज्वला त्यांना समजावते. ओरडणाऱ्या मुलांना दाबते आहे. समाज मंदिराच्या बाजूला अंगणवाडी सेविका 3 दगडांच्या चुलीवर मुलांसाठी खिचडी शिजवते. फळ्यावर अ अक्षरापुढं अननस आणि आ अक्षरापुढं आईचं चित्र काढलं आहे. मुलं शांत होतात. मास्तरीण म्हणजेच उज्ज्वला मुलांना एक परी आणि राजकुमाराची गोष्ट सांगते. परी एका निबिड जंगलात वाट चुकली आहे. ती बावरली आहे. तिला त्या जंगलातून बाहेर पडण्यास वाट सापडत नाही. राजकुमार तिचा शोध घेतो आहे. सर्व मुलं मास्तरणीची गोष्ट ऐकत आहेत. राजकुमार रुबाबात घोड्यावरून अचानक येतो आहे. त्याच्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येतो आहे. परंतु उज्ज्वलाला घोड्याच्या टापांच्या ऐवजी बाईकचाच आवाज ऐकू येऊ लागला. आवाज वाढतच गेला आणि अंगणवाडीच्या दारासमोर रावशाची बाईक थांबली. अत्तराचा दर्प आला. रावशा डोळ्यांवरचा गॉगल कपाळावरून सरकवून उज्ज्वलाकडे एकटक पाहतो आहे. ती मुलांना शिकविण्यात गर्क आहे. अत्तराच्या दर्पानं ती गोंधळून गेली. ती दरवाजात पाहते. तिची आसुसलेली नजर त्याला नखशिकांत न्याहाळते. कुठं होतास इतके दिवस? अचानक इथं कसा? किती व्याकुळ झाले होते मी. मात्र ज्याची मनात सारखी भीती होती तेच झालं. आता कसं होणार? मनातून अनाहूत उठलेले प्रश्न. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. उज्ज्वलाचा श्वास वाढला. तिला दरदरून घाम फुटला. अंगाचा थरकाप होऊ लागला आणि ती झोपेतून दचकून जागी झाली. तटकन उठून बसली. शेजारी वसंत गाढ झोपला होता. शेतीवरच्या कंदिलाची वात मंदपणे तेवत होती. रातकिड्यांचं आखाड कर्कशानं चालू होतं. उज्ज्वलानं कपाळाला हात लावून पाहिलं. खरोखरच तिचा चेहरा घामानं डबडबला होता. छाती धडधडत होती. ती जरा वेळ अंथरुणात तशीच शांत बसून राहिली. एक मोठा निश्वास सोडला. मग पलंगावरून उठली. ग्लासभर पाणी प्यायली. पुन्हा पलंगावर येऊन वसंतकडे पाठ करून कलंडली. पण तिला झोप लागेना. असा कसा दडपा पडला हा? काय अर्थ लावावा याचा? रात्र पहाटेकडे सरकत होती. तिच्या डोळ्यापुढून रावशा हलत नव्हता. शेजारी वसंत गाढ झोपेत होता. बेचैन झाली होती ती.
आणि अशातच खालच्या वाडीत भिकू नानाच्या कुऱ्हाड्यातल्या कोंबड्यानं बांग दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी उज्ज्वलानं तिच्या सुटकेमधील मूळ कागदपत्र वसंतला काढून दिली. तो पितळेवाडीला गेला. तिथे एकच झेरॉक्सचं मशीन होतं. उज्ज्वलाच्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रत्येकी 4-4 झेरॉक्स काढून वाडीला परतला. वसंतला तो दिवस मोठ्या खुशीचा वाटत होता, तर उज्ज्वलाला अख्खा दिवस उदासवाना. तिला दिवसभर रात्री पडलेल्या स्वप्नाची अधूनमधून आठवण होत होती. कधी मनाला अनामिक हुरहुर वाटत होती, तर कधी उरात धडकी भरत होती. रावशा तिच्या मनात आणखी घर करू लागला. तिला म्हसोबाच्या जत्रेतला रहाळ पाळणा आठवू लागला. काय हा मनाचा बाजिंदेपणा म्हणावा. गळ्यात नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र असूनही त्यानं असं का बेभान व्हावं. पुढच्याच दिवशी अरुण गोटे वसंत आणि उज्ज्वलास भिसेवाडीला ग्रामसेवक कार्यालयात घेऊन गेला. आवश्यक ती कागदपत्र ग्रामसेवक सुभाष मगर यांच्या स्वाधीन केली. ग्रामसेवकानं हव्या त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या सह्या घेतल्या. 3 पासपोर्ट आकाराचे फोटो घेतले. उपसरपंच तिथून तसाच तालुक्याला गेला आणि वसंत उज्ज्वलाला घेऊन गोटेवाडीला परतला. 2 दिवसांनी ग्रामसेवकानं भिसेवाडीच्या उत्तरा भिसे हिचे नाव आशा सेविकेसाठी आणि उज्ज्वला गोटे हिचे नाव अंगणवाडी शिक्षिकेसाठी प्रस्ताव तयार करून आरोग्य सेविकेचा प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयाला आणि अंगणवाडी शिक्षिकेचा प्रस्ताव गटविकास अधिकारी कार्यालयाकडे पाठवून दिला. दिवसामागून दिवस जात होते. संथ गतीने महिने मागे सरत होते. उज्ज्वलाला अंगणवाडी मास्तरीण होण्याची आशा लागली होती. ती ग्रामसेवकाच्या निरोपाची आतुरतेने वाट पाहत होती. त्या शुभ वार्तेसाठी तिचं मन बेचैन झालं होतं. उज्ज्वलाला भिसेवाडी आणि गोटेवाडीच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्याची संधी हवी होती. तिच्या मनात ऊस तोडणीचे अपार कष्ट करणाऱ्या मजुरांच्या लेकरांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्याची इच्छा बळावली होती.